JCIचा 42वा चार्टर्ड डे निमित्त शिवाजीयन्स फुटबॉल क्लब आणि JCI खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा गोळीबार मैदान येथे पार पडल्या। खेडमधील LTD इंग्लिश मीडियम स्कूल, रोटरी स्कूल, ज्ञानदीप विद्या मंदिर खोंडे, ज्ञानदीप स्कूल बोरज, आयडियल स्कूल फुरुस, MI हजवानी स्कूल या शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळेला विजेता संघ ज्ञानदीप स्कूल भडगाव ठरला तर उपविजेता रोटरी स्कूल घोषित करण्यात आला। स्पर्धेचा शुभारंभ शिवाजीयन्सचे चेअरमन दीपक लड्डा, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, खेडचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी मल्लू राठोड, शैलेश गांगण, झोन 11चे माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर, खेड JCIचे अध्यक्ष संकेश आपिष्टे, माजी अध्यक्ष आनंद कोळेकर, अमित कदम, प्रमोद कांबळे, दीपक नलावडे, गणेश राऊत, अनंतराय प्रभू, हनीफ घनसार, जावेद कौचाली, अमोल दळवी, विमल जैन, शैलेश मेहता आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते। त्यानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतोय। सगळ्यात चांगल्या ऍक्टिव्हिटी हा खेडमध्ये साजरे करते आणि 24 तास 365 दिवस उपलब्ध असणारी संघटना आहे आणि ही सगळी सेवा ही निस्वार्थीपणे या ठिकाणी करतात। आज ते स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी खेळामध्ये त्यांनी ही फुटबॉल स्पर्धा घेतली। पावसाळी फुटबॉल स्पर्धा हा एक वेगळा आनंद देणारा हा क्षण आहे आणि म्हणून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी मी शुभेच्छा द्यायला आलोय। खर तर स्पर्धा खेळमध्ये व्हायला पाहिजेत, नवीन खेळाडू तयार व्हायला पाहिजेत। महाराष्ट्र शासन असेल किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे खेळाडूंना प्रोत्साहन देणारी सगळी मंडळी आपल्याला भेटलेली आहेत। त्यामुळे या सगळ्या उदयमुख खेळाडूंमध्ये मी भविष्य बघतो, या आमच्या खेडचं बघतो, देशाचं बघतो आणि महाराष्ट्राचं बघतो। त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या इथलं खेळाडू निर्माण व्हावे ही इच्छा मनामध्ये आहे आणि म्हणून खंत व्यक्त केली संकेतचे आपिष्टे यांनी की आम्हाला ग्राउंड मिळत नाही। खर तर हे ग्राउंड तुम्हाला मिळालंच पाहिजे। कुणी अडवलं तर ह्या वैभव खेडेकरला सांगा। आता 353 बेलेबल ऑफेन्स झालेला आहे, त्यामुळे अडचण काही येणार नाही आणि म्हणून भविष्याच्या कालखंडामध्ये तुम्हाला हक्काचं नगरपालिकेचं मैदान असेल, पण तत्पूर्वी हे मैदान तुम्ही हक्काने वापरायचं आणि इथे सगळ्या स्पर्धा होतील, सगळे कार्यक्रम होतील आणि त्यासाठी लागेल ती मदत तुम्हाला या ठिकाणी आम्ही सगळ्या मंडळी